नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आणि आजच्या या लाईव्ह लेक्चर मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे एक लाईव्ह लेक्चर सिरीज, ज्याच्यामध्ये वनरक्षकची झालेली PYQ या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण आपल्या PYQ ला सुरुवात करूयात। पुढच्याच आठवड्यामध्ये कदाचित ऍड येऊ शकते, त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी अभ्यासाला लागा। या ठिकाणी तुम्हाला PYQ घेता आहोत आपण। पहिल्या दिवशीच्या पहिल्या शिफ्टचा हा असणारा पेपर आहे। याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, P आणि Q हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात। P हा उत्तरेला 20 मीटर चालतो, नंतर पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो। त्याच वेळी Q हा उत्तरेला 45 मीटर चालतो। P च्या स्थानाच्या संदर्भात आता तो कुठे आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे, म्हणजेच हा दिशाज्ञान चाचणीचा प्रश्न आहे। पहा, दिशाज्ञान चाचणीवरती एक तरी प्रश्न पडतो, नातेसंबंधावरती 2 प्रश्न मिनिमम पडतात। आता या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला की तो कुठं आहे। मग एका स्पॉटला त्याला कुठंतरी उभा करा। आपण इथं उभा केला त्याला, कोण आहे? हा P आहे। बर, P कसा चाललाय? आता P नी सुरुवात केली, P आणि Q एका स्पॉट वरून चालतायत, पण पहिल्यांदा P काढून घेऊ आपण। P कसा गेलाय? P हा उत्तरेला 20 मीटर जातो। मग उत्तरेला अंदाजे आपण एवढा गेला, एवढ्याला मी मानलं 20 मीटर। 20 मीटर उत्तरेला गेला। उत्तर म्हणजे या ठिकाणी बघा, दिशा मांडत असताना कधी पण याच पद्धतीने मांडायच्या, म्हणजे वरची बाजू उत्तर, उजवी बाजू पूर्व, डावी बाजू पश्चिम, खाली दक्षिण, याच पद्धतीने दिशा लिहायच्या, ध्यानात ठेवा। मग आता तो या ठिकाणी बघा, अजून त्याचं तोंड कुठं आहे? तर उत्तरेलाच आहे। बरं, 20 मीटर गेला, नंतर तो पश्चिमेला वळतो। मग आता इथं बघा, पश्चिमेला वळतो म्हणजे डावीकडे वळला, आणि इकडे किती चालत गेला? इकडं 40 मीटर चालत गेला। बरं, 40 मीटर अंदाजे या ठिकाणी मी रेषा मारतोय। 40 मीटरला मी अंदाजे 20च्या दुप्पटा रेषा असली पाहिजे, एक ध्यानात ठेवा। आता तो इथं आला, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो। आता उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा। जर हा घड्याळाचा काटा असेल तर उजव्या बाजूला म्हणजेच कुठं जातो? वरच्या बाजूला। वरची बाजू उजवी बाजू म्हणजे घड्याळाचा काटा इकडे जाणार आहे, म्हणजे इकडे वरती गेलाय। 90 अंशामध्येच वळायचंय, ध्यानात ठेवा। मग असा किती गेला? तर पुन्हा 25 मीटर गेला। 25 मीटर गेला, ओके, इथं गेला। आता तो त्याचं तोंड अजून उत्तरेलाच आहे, हा चालतो। नंतर तो त्याच्या उजवीकडे 25। आता त्याच वेळी आता Qचं सांगितलंय बा, Q हा उत्तरेला Q हा ह्याच बिंदूपासून, P चं सांगितलंय मी। आता Q पण याच बिंदूपासून सुरू होतो, डायरेक्ट 45 मीटर, असा डायरेक्ट 45 मीटर तो कुठं जातोय? उत्तरेला जातोय। मग आता बघा, ही अंतर 20 आहे, ही अंतर 25 आहे, म्हणजे इकडं पण 25, म्हणजे 45 साधारणतः अंदाजे सारखं आलं पाहिजे। म्हणजे बघा, हा इथून 20 मीटर गेला, याच्यासारखंच गेला, हा इथून 25 गेला, हा इथून 25, म्हणजे 20 अधिक 25 बरोबर 45। हा डायरेक्ट 45 गेला, म्हणजे हा आता Q इथं आहे आणि P कुठं आहे? तर इथं आहे। मग तुम्हाला सांगितलंय काय? तर P च्या स्थानाच्या संदर्भात आता कुठे आहे? म्हणजे Q हा कुठे आहे? P च्या स्थानाच्या संदर्भात। आता P पासून मग हा कुठं आहे? मग आता इथं दिलंय, P च्या पश्चिमेस 20 मीटर। P च्या पश्चिमेस आहेत का? उजवी बाजू म्हणजे कोणती दिशा असते? उजवी बाजू म्हणजे इथे सांगितलंय बघा, पूर्व दिशा। मग या ठिकाणी पूर्वेला आहे। मग हे जर अंतर 40 मीटर आहे, तर हे सुद्धा किती असन? 40 मीटरच असन। मग आता इथं बघा, P च्या पश्चिमेला 40 मीटर, पश्चिमेला आहे का? नाही, पूर्वेला 40 मीटर आहे। मग पूर्वेला 40 मीटर कुठे येतंय? ऑप्शन नंबर 4 मध्ये असणार हे उत्तर आहे। ओके, सगळ्यांना समजलंय नीट? चला जायचं पुढच्या प्रश्नाकडे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा। आता या ठिकाणी सेरीज दिलेली बघा, सेरीज काय आहे? इथं दिलाय 3, ओके, इथं दिलाय 16। आता 16 पाहिल्यावर तुम्हाला सगळ्यांना कळतं ही 4 ची वर्ग संख्या आहे, म्हणजे या ठिकाणी बघा 3 तर 3च आहे। 16 दिलाय म्हणजे 16 काय आहे? तर 4चा या ठिकाणी वर्ग आहे। आता 125 हिचा पण थोडासा परिचय असणार आहे। ही कुणाची वर्ग संख्या आहे का? 125 नाही, 25 हा काय? घन संख्या आहे। म्हणजे कोणाचा घन आहे? तर 5चा घन आहे। 5चा घन येतो 125, म्हणजे इथं बघा, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा घन आहे, आणि हा 3चा पहिला घात आहे। कारण 3 म्हणजेच काय असतो? 3चा पहिला घात। म्हणजे इथं बघितलं, 3चा पहिला घात, 4चा दुसरा घात, 5चा तिसरा घात, मग 6चा चौथा घात घेतला तर मग 6चा चौथा घात काय येतो? बघा, 6चा वर्ग येतो 36,
6चा घन येतो 216, 216ची 6 पट पुन्हा अजून त्याला 6 ने गुणलं तर किती येईल 1296. मग 1296 आहे का, तर या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी 6चा 4था घात काय येतो, तर 1296 येतो. म्हणून या ठिकाणी उत्तर काय आलं पाहिजे, तर 1296. ओके, जायचं पुढं. चला आता बघा, थोडंसं या ठिकाणी तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो की आता आपण पोलीस आणि वनरक्षकच्या मुलांसाठी एक हायब्रिड बॅच सुरू केलेली आहे. ज्या हायब्रिड बॅच मध्ये तुमचे डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे. डेली 4 लेक्चर लाईव्ह होतात. पहिलं या ठिकाणी जीएसचं लेक्चर असतं 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30 असतं मराठी, 10:30 ते 11:30 असतं गणित बुद्धिमत्ता, आणि 11:30 ते 12:30 असतं या ठिकाणी इंग्रजीचं लेक्चर. मराठीसाठी तुम्हाला ज्ञानेश्वर सर असणार आहेत, आगाव सर. गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान या ठिकाणी मी शिकवणार आहे. आवटी सर तुम्हाला इतिहास आणि भूगोल शिकवणार आहेत. आव्हाड सर तुम्हाला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि करंट अफेअर, आणि बांदल सर तुम्हाला इंग्रजी व्याकरण या ठिकाणी शिकवणार आहेत. या बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ती या ठिकाणी 6 महिने असणार आहे. आणि याची फीज जी 2000 रुपये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी ही 2000 फी या ठिकाणी आपण हे करून फक्त 999 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून, डेली लाईव्ह लेक्चर असणारे बॅच 4 महिने चालणारे, परंतु तरी देखील तुम्हाला या ठिकाणी या बॅचची व्हॅलिडिटी 6 महिने दिलेली आहे. आणि ही बॅच कुठून घ्यायची, तर आपलं बघा मास्टर माइंड अकॅडमी नावाचं ॲप आहे. या ॲप प्ले स्टोअरवर जा, तिथून ते ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बॅच पाहायला मिळतील. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवरती या ठिकाणी संपर्क साधू शकता. आता या ठिकाणी आपली ही सिरीज आपण चालूच ठेवणार आहोत. चला, पोटापाण्याचं या ठिकाणी आता पुरं झालं. तुमचं या ठिकाणी आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया. जर परवा गुरुवार असेल तर कालच्या आधीच्या दिवशी कोणता वार होता. म्हणजे व्यवहारी शब्द या ठिकाणी वापरलेत बघा. म्हणजे परवा असेल म्हणजे हा परवा, परवा हा शब्द दोन्हीकडे वापरला जातो. कालच्या अगोदर पण काय असतो परवा, आणि उद्याच्या नंतर पण काय असतो परवा. मग परवा होता असं म्हणलंय का, नाही. परवा असेल म्हणजे हा कधीचा परवा आहे, उद्याच्या नंतरचा परवा आहे. हा परवा उद्याच्या नंतरचा आहे. म्हणजे परवाच्या आधी काय असतं, तर उद्या असतं. उद्याच्या का आधी असतं, तर आज असतं. आजच्या आधी असतं काल. आणि इथं काय सांगितलंय बघा, परवा गुरुवार असेल म्हणजे परवा इथं गुरुवार होता. ओके, आणि तुम्हाला दिलंय काय इथं, तर कालच्या आधीच्या दिवशी. म्हणजे कालच्या आधीचा दिवस म्हणजे काय असतो, इथं सुद्धा परवाच असतो कालच्या आधीचा दिवस. मग या दिवशी कालच्या आधीच्या दिवशी कोणता वार असेल, मग या दिवशीचा तुम्हाला वार काढायचंय. म्हणजे फक्त मागे यायचंय. इथं काय लय डोकं चालवायचं होतं का. मग इथं जर गुरुवार आहे परवाला, तर उद्या काय असणार आहे, तर उद्या बुधवार असणार आहे. माग त्याच्या आधीचा दिवस हा, त्याच्या आधी आज. उद्या जर बुधवार आहे तर आज काय असणार आहे, आज मंगळवार असणार आहे. मग आज जर मंगळवार आहे तर काल कोणता होता, काल सोमवार होता. आणि काल जर सोमवार होता तर परवा ती रविवार होता. मग या ठिकाणी तुम्हाला कालच्या आधीच्या दिवशी म्हणजेच परवा कोणता वार होता, तर या ठिकाणी रविवार. ऑप्शन नंबर 3 मध्ये असणार या ठिकाणी उत्तर आहे. समजतंय सगळ्यांना. चला या ठिकाणी पुढे जाऊयात. तोच डबल आला का प्रश्न. चौथा प्रश्न पहा. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होणारा शब्द, होऊ शकणारा शब्द या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. बघा आता तयार न होऊ शकणारा शब्द काय दिलेला आहे, स्टेबल. पण त्याच्यात फक्त हे शब्दापासून तयार होणारा शब्द पाहिजे. मग आता इकडे बघा, नीट बघा. यस यात आलेला यस आहे, यात आहे. ए याच्यात आलेला ए आहे. यल आलेला यल पण आहे. ई आलेला ई पण आहे. म्हणजे सेल हा तयार होतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं हा तयार होतोय. नंतर काय आहे, लिस्ट. मग आता बघा, यल आहे, ई आहे, ए आहे, यस आहे आणि टी आहे. लिस्ट हा सुद्धा तयार होतोय. पुन्हा टेबल. आता इथं टी ए दिसतंय, BLE काय टेबलच्या तिथं पुढचा यस फोडला तर सगळा टेबलच आहे. म्हणजे हे पण येतोय. येणार काय नाही, स्टिक. कारण याच्यात सी आणि के हे कुठं दिसतंय, काय यस दिसतोय, टी दिसतोय, पण आय दिसत नाहीये याच्यामध्ये, सी दिसत नाहीये, के दिसत नाहीये. म्हणजे या ठिकाणी तयार न होऊ शकणारा शब्द कोणता असेल, तो कोणता शब्द आहे, तर स्टिक आहे. हा शब्द या ठिकाणी तयार होत नाही. चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात.
आता तुम्हाला प्रत्येक वेळेस एक आरशातल्या प्रतिमेवरती सुद्धा प्रश्न पडलेलाच आहे. आता बघा इथं आरशातील एक्स आणि वाय वर आरसा धरला, आरसा एक्स व वाय वर धरला असता मिळणारी प्रतिमा किंवा दिलेली आकृतीची योग्य दर्पण प्रतिमा निवडा. तुम्हाला या ठिकाणी दर्पण प्रतिमा म्हणजे आरशातील प्रतिमा. मग या ठिकाणी आरसा इथं धरलाय आणि इथून आता तुम्हाला मिळणारी प्रतिमा कशी दिसल ते या ठिकाणी तुम्हाला सांगायची. तर सगळ्यात पहिल्यांदा आरशामध्ये होतं काय, डावी बाजू उजवी दिसती, उजवी बाजू डावी दिसती. सकाळी सर्वजण सकाळी आंघोळ करून आरशामध्ये बघतच असताल. बघा बऱ्याच वेळेला काय होतं, कधी कधी डाव्या गालावर पावडर जास्त लागलेली असते, तुम्ही उजवाच चोळता का, कारण उजवी बाजू डावी दिसते, डावी बाजू उजवी दिसते म्हणून. म्हणजे आता काय करायचंय, वरची बाजू वरच दिसणार आहे, खालची बाजू खालीच दिसणार आहे, फक्त काय ती उजवी बाजू डावी डावी बाजू उजवी होणार आहे. मग आता एक कोणतं पण एखादी तुम्ही हे जरी घेतलं आणि हे जरी निरीक्षण केलं, हे असं हे वरच्या बाजूला पाहिजे. मग आता कुठं आहे, इथं बघा, इथं वरच्या बाजूला दिसतंय, पण असं आहे का, नाहीये इथं. मग इथं बघा, समजा हे तुम्ही बरोबर माना, हे बरोबर मानलं आपण, ह्या दोन तर चूक आहेत, हे आपल्याला पहिल्या क्षणी कळलं. दुसऱ्या क्षणी पाहिलं आपण, इथं बघा, इथं एक चौकोन आहे, हा चौकोन हे जर उजव्या बाजूला आहे तर इकडं कुठं आला पाहिजे, डाव्या बाजूला आला पाहिजे. इथं बघा या आकृतीमध्ये आहे का डाव्या बाजूला, नाही. बर, या आकृतीमध्ये आहे पा डाव्या बाजूला आहे, म्हणजे या ठिकाणी आकृती कोणती बरोबर. आता इथं तर तिन्ही कट झाल्या, म्हणजे राहिली एकमेव आकृती. जास्त न निरीक्षण करता कोणत्या पण एका गोष्टीपासून सुरुवात करा, तुम्हाला लगेच मिळून जाईल. एक ही जर उजव्या बाजूला आहे तर ती डाव्या बाजूला न्यायची, बस बघायचंय फक्त निरीक्षण करून. मग आता सगळे ठिकाणी तुम्हाला प्रत्येक चेक करायची गरज नाही, तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरता आली पाहिजे, आकृत्या कट करता आल्या पाहिजेत. कट करता आल्या निवडणं सोपं जातं या ठिकाणी. बघा म्हणजे पुढचा प्रश्न आहे तो नातेसंबंधावरचा आहे. तर या ठिकाणी बघूयात आपण. कौशल म्हणाला, काय म्हणालाय बघा, अशा नातेसंबंधामध्ये एक ध्यानात ठेवायचं, एक काय वाक्यातले हे नातेसंबंध आहेत. इथं बघा काय केलंय, प्राशांची आई. असे प्रश्न ज्या वेळेस एखादा व्यक्ती एका व्यक्तीची ओळख दुसऱ्या व्यक्तीला करून देतोय, अशी ज्या वेळेस स्थिती असेल त्यावेळेस करायचंय काय की तो जो ओळख करून देणार आहे त्याला आपण स्वतः मानायचं आणि त्या पद्धतीने विचार करायचा. मग बघा आता कसा, प्रशांची आई ही इथपर्यंत विषय सोडून द्यायचा, जोपर्यंत माझा शब्द येत नाही ना तोपर्यंत त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. बरं, आता इथून वाचा, माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. आता मग आता आपल्याला आपलं तर नातं कळतं ना. मग आता माझे वडील आपले वडील आठवा, माझ्या वडिलांची पत्नी म्हणजे कोण, माझी आई ना. माझ्या वडिलांची पत्नी कोण येणार आहे, माझी आई. आणि पत्नीची आई म्हणजे आपल्या आईची आई, म्हणजे आपली आजी, आईकडची आजी. ही कोण आहे, तर ती प्रशांची आई आहे. म्हणजे माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी, ती कुणाची आई आहे, प्रशांची आई आहे. मग आता बघा, माझ्या आईची आई आणि प्रशांतची आई ही एकच आहे. म्हणजे माझी आई आणि प्रशांत हे दोघं कोण असले पाहिजे, बहीण भाऊ असले पाहिजे. कळतंय का, हे न लिहिता या ठिकाणी जमतंय. नाही तर मी तुम्हाला या ठिकाणी ग्राफ काढून पण दाखवू शकतो. मग तो कोण यायला पाहिजे, तर माझा मामा यायला पाहिजे. मामा आहे का, नाही, इथं डायरेक्ट दिला आईचा भाऊ म्हणजेच मामा असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये असणार उत्तर आहे. बघा, हे जर नाही समजलं तर तुम्ही सुरू करा. आता मी मैं हूं. आता बघा, नातेसंबंध हा टॉपिक एकदम डिटेल मध्ये आपण शिकवलेला आहे. आता इथं बघा, माझ्यासाठी मी काय करत असतो, तर या ठिकाणी पुरुष आहे ना, तर मी चौकट लिहित वापरत असतो. जनरेशन दाखवायची, माझ्या अगोदरची जनरेशन आहे, त्याच्यामुळं अगोदरच्या जनरेशन साठी मी उभी रेषा वापरतो. बर, मग आता माझ्या वडिलांचे वडील आहेत, वडील सुद्धा पुल्लिंगी आहेत, म्हणून या ठिकाणी इथं वडील, त्यांचं या ठिकाणी नाव नाही लिहिलं मी इथं. हे माझे वडील आहेत, तुम्हाला ग्राफवरून सुद्धा कळायला पाहिजे. आणि वडिलांची पत्नीसाठी आपण पती पत्नी दाखवण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. मग वडिलांची पत्नी ही या ठिकाणी पत्नी. मग आता वडिलांची पत्नी म्हणजे या दोघांचा मी या ठिकाणी मुलगा आहे. आणि या पत्नीची आई म्हणजे आईची आई म्हणजे पुन्हा जनरेशन आहे, आणि ही आई आहे. बघा, अगोदरच्या जनरेशनची ही कोण आहे, आई आहे. आता हे तुम्हाला जर डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, बॅच एक तर जॉईन करा किंवा माझं एखादं युट्यूबला
लेक्चर सुद्धा असू शकतं एखादं पहा असेल तर, नातेसंबंधावरचं असायला पाहिजे एखादं. ही आई आणि ही कोण आहे? ही प्रशांतची आई आहे. मग प्रशांतची आई पण हीच आहे, म्हणजे प्रशांत माझ्या आईचा कोण असला पाहिजे? भाऊ असला पाहिजे. हा प्रशांत आहे, कारण ही प्रशांतची पण आई होती. मग बघा, मग आता हे प्रशांत आणि समान जनरेशन असेल, आडवी रेषा आपण बहीण भाऊ दाखवण्यासाठी आपण फक्त एवढे चिन्ह वापरतो. कोणतं? आडवं बहीण भाऊ दाखवण्यासाठी, उभं आई वडील दाखवण्यासाठी. आई जर असेल तर आपण या ठिकाणी स्त्रीलिंगी असेल तर गोलमध्ये लिहितो, पुल्लिंगी असेल तर या ठिकाणी चौकटीमध्ये लिहितो. आणि पती पत्नी दाखवण्यासाठी गुणिले चिन्ह वापरतो. याच्या पलीकडे आपल्याला चिन्ह वापरायची गरज पडत नाही. एवढेच चिन्ह आहेत बस. मग आता बघा, हा माझी आई आणि आईचा हा भाऊ म्हणजे कोण येणार आहे? माझा मामा. म्हणजे इथं आईचा भाऊच दिलेला आहे, त्याच्यामुळे काय ग्राफ न काढता सुद्धा आपण या ठिकाणी सहजासहजी सोडू शकत होतो. पुढे जाऊयात. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारा व तिला पूर्ण करणारा अक्षरगट कोणता? आता इथं बघा, ABCDच्या संदर्भात अल्फा सिरीज ज्या आहेत याच्या संदर्भात म्हणजे अंकमाला असेल अक्षरमाला असेल, हे दोन टॉपिक वनरक्षकच्या दृष्टीने तरी खूप महत्वाचे आहेत. याच्यावर एक 4 ते 5 प्रश्न मिनिमम प्रत्येक प्रश्नपत्रिका आपण PYQ पाहणार आहेत, तुम्हाला दिसणारच आहे. त्याच्यामुळं गेल्या तुम्ही ABCD लिहून घ्यायची. ABCD कशा पद्धतीने लिहायची तर बघा, अशी एकदा लिहून घ्या आणि कशी राऊंडेड लिपी लिहायची, म्हणजे मी या पद्धतीने लिहून घ्या. CDFGHIJKLM. आता एन पासून म्हणजे आपण अशी राऊंडेड लिहायला सुरू करू पहा. NOP म्हणजे के खाली P लिहितोय मी. QRSTUVWXYZ. झेड नंतर काय पुन्हा ए. म्हणजे अशा पद्धतीने राऊंडेड लिपीत या ठिकाणी लिहून ठेवा. आता हे आपल्याला पुन्हा पण प्रश्न येणार आहेत, त्याच्यामुळे मी सिलेक्ट करतो आणि आपल्याला वापरावं लागणार आहे म्हणून मी याला पुन्हा कॉपी करतो. थांबा, पुन्हा सिलेक्ट नाही झालं बरं, चाल जाऊन दे, कामापुरतं झालंय ना. मी याला कॉपी करतो. आता बघा, PBCD. आता इथं फक्त आलाय का? इथला P आलाय आणि पुन्हा तर सिरियलीच अक्षर आहेत. बघा कोणकोणते आहेत अक्षर? BCD. काय BCD? इथं बघा BCD आलंय, BCD. यांच्या आधी P आलाय. फक्त पुढच्या सिरीज मध्ये पाहिलं तर P कंटिन्यू आहे, P इथं पण आहे, म्हणजे P या सिरीज मध्ये पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, मग इकडं सुद्धा येणारच. काय शंका आहे का? आता इथं बघा, मग BCD आला, त्याच्यानंतर काय आलाय? CEG म्हणजे हा C आला. नंतर बघा, आता पहिल्या सिरीज मध्ये B नी सुरुवात झाली, B च्या नंतरचा अक्षर घेतलं डायरेक्ट B, E आणि G, म्हणजे इथं एक अक्षर सोडलंय. दुसऱ्या याच्यामध्ये यांच्यातला जो फरक आहे एक चा फरक आहे. नंतर काय घेतलंय बघा, DGJ म्हणजे हा D घेतलाय, लगेच त्याच्या नंतरचा अक्षर, आणि त्याच्यात मात्र DJ म्हणजे इथं 2चा फरक आहे. DGJ म्हणजे इथं पण कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. मग आता पुढचा अक्षर घेताना पुढचं एक तर P येणारच फिक्स, हा P तर पाहिजेच, आणि पुढच्यात फरक 3चा पाहिजे, बरोबर. मग आता इथं D ने सुरुवात झाली तर D च्या नंतर काय येतं? E म्हणजे E तर येणारच फिक्स. मग E नंतर 3 अक्षर सोडून, मग आता हे 3 अक्षर जर सोडून दिले तर E नंतर काय येतं? I यायला पाहिजे. I नंतर 3 अक्षर सोडून दिले तर काय यायला पाहिजे? M यायला पाहिजे. मग M यायला पाहिजे. मग आता PEIM कुठं दिसतंय? तर PEIM कशामध्ये दिसतंय? आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 बरोबर. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल व खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनू शकेल असे अक्षर दिलेल्या पर्यायातून निवडा. असं अक्षर याच्यामध्ये तुम्हाला टाकायचंय सगळ्या जागेवरती की ज्याच्यामुळं अर्थपूर्ण शब्द तयार होईल. मग आता इथं पहिलं अक्षर दिलंय आपण T. मग आपण हा T टाकून बघू बरं. मग T टाकला तर काय होतंय बघा, TEAM, टीम होतंय का नाही? ओके, अर्थपूर्ण शब्द आहे टीम. त्याच्यानंतर पुन्हा जर टाकला मी इथं T तर काय पुढं ICK,
म्हणजे काय होतं टिक, हा पण शब्द तयार होतो. इथं जर टी टाकला तर काय होईल TEASE, बरोबर. मग या ठिकाणी टीज आपल्याला कळतंय. इथं पुन्हा टी जर टाकला तर इथं काय होतंय ट्रुथ, म्हणजे या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. म्हणजे आपण पहिलाच ऑप्शन या ठिकाणी चेक केला आणि तो या ठिकाणी बरोबर निघला. मग टी या ठिकाणी अर्थपूर्ण टी निवडायचं. 4 शब्द जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी तिन्हीमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एक साम्य पण आहे आणि एक वेगळं आहे. ती वेगळी जोडी या ठिकाणी म्हणजे थोडक्यात काय ऑड वन आउटचा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे जो वेगळा गट आहे, तुम्हाला गटातला वेगळा गट या ठिकाणी ओळखायचा आहे. मग आता इथं दिलेला आहे, पहिला गट दिलाय चीन आणि बीजिंग. बीजिंग काय आहे, चीनची या ठिकाणी राजधानी आहे. हा देश दिलाय, देशाची राजधानी आहे. बरं, पुढं श्रीलंका कोलंबो, श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे. ओके, समान गट आहे. बर, पुन्हा नेपाळ काठमांडू, नेपाळची राजधानी सुद्धा काठमांडू आहे. ओके. बिहार पटना, बिहारची राजधानी पटना आहे. पण आता इथं बघितलं आपण, पण ह्या ठिकाणी जर वेगळे पण काय असेल तर वेगळे पण काय आहे, हे तिन्ही पण काय आहे तर देश आहेत. आणि ह्या देशांच्या राजधान्या, हे मात्र भारताचं एक राज्य आहे आणि हे राज्याची राजधानी आहे. यांच्यात वेगळे पण काय येते तर राज्याची राजधानी म्हणून या ठिकाणी काय आहे तर बिहार पटना हा असणारा वेगळा गट असणार आहे. त्याच्यानंतर आपण खाली पाहूयात, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. म्हणजे आता इथं सुद्धा तुम्हाला अक्षरमालेशी संबंधित असणारा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी मी आपण जे मगाशी कॉपी केलं होतं ते पेस्ट करू, इथं आपल्याला वापरू. बघा काय दिलंय इथं, CDQ, म्हणजे CDQ. इथं काय दिलंय EFR. म्हणजे इथं जर नीट बघितलं, C च्या नंतर E आलंय. आता C च्या नंतर E आहे. इथं बघा, इथं E च्या नंतर G आलंय. म्हणजे या ठिकाणी बघा फरक कितीचा आहे, एक एक अक्षर सोडून आहे. म्हणजे दुसरं अक्षर घेतलंय, 2चा फरक. हा जर 3 नंबरला आहे, इथं हा 5 नंबरला आहे. म्हणजे 2च्या फरकाने या ठिकाणी अक्षरगट घेतलेला आहे. मग आता 2च्या फरकाने जर पुढे गेलो तर आपल्याला काय यायला पाहिजे, इथं I यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग आता इथं बघा D च्या नंतर F सुद्धा, D च्या नंतर सुद्धा F काय आहे, F च्या नंतर पुन्हा H आहे. म्हणजे इथं सुद्धा 2चाच फरक आहे. मग इथं जर आपण गेलो पुढे 2च्या फरकाने तर काय यायला पाहिजे, J यायला पाहिजे. मग J फिक्स आहे. इथं बघितलं QRS, पुढे काय यायला पाहिजे T, इथं काय यायला पाहिजे T. मग इथं IJT कुठं आहे बघा, इथं Q नंतर आलाय R, सलग अक्षर आलंय. इथं काय 2चा फरक नाही. बघा इथं जर आपण बघितलं Q च्या नंतर आलाय R च्या नंतर आला इथं S. बघा इथं R च्या नंतर आला S च्या नंतर यायला पाहिजे T. तिसरा अक्षर मात्र एकच्याच फरकाने आलेलं आहे. मग आता असा IJT कुठं आहे तर ऑप्शन मध्ये 2 मध्ये असणार उत्तर आहे. पुढे जाऊयात, ॲनॉलॉजीशी संबंधित प्रश्न आहे. ॲनॉलॉजी म्हणजेच काय, या ठिकाणी सहसंबंधावरचा प्रश्न आहे. अक्षरांचा अक्षरांशी दिलेला संबंध आहे. इथं सुद्धा आपण हे पेस्ट करू, आपल्याला हे वापरलं जाऊ शकते. बघा बरं मग काय इथं L. बघा L आणि N यांचा काय संबंध आहे, L आणि N चा संबंध काय आहे बघा, एक अक्षर मध्ये सोडलंय. म्हणजे हा 12 नंबरला आहे, हा 14 नंबरला आहे. 2चा फरक आहे यांच्यामध्ये. यस आणि यू आपण जर बघितलं, यस आणि यू, यस आहे 19 नंबरला, यू आहे 21 नंबरला. आपण जर नंबर सुद्धा या ठिकाणी थोडेसे परिचयाचे करून घ्या. आपण हे टॉपिक मध्ये डिटेल मध्ये शिकवत असतो. आता या ठिकाणी आपण प्रश्न पाहतोय म्हणून. मग आता मी इथं घेतला यू, किती डायरेक्ट घेतला, पुढं 2चा फरक आहे ध्यानात ठेवा. नंतर एक्स नंतर झेड, आता एक्स नंतर झेड बघा 2चाच फरक आहे. आता याच पहिल्या गटाचा जसा दुसऱ्या गटाशी संबंध आहे ॲनॉलॉजी मध्ये, तसाच तिसऱ्या गटाचा चौथ्या गटाशी संबंध असतो. मग तिसऱ्या गटावरून चौथा गट आपल्याला त्या पद्धतीने सोडवायचा आहे. मग आता जी च्या नंतर तुम्हाला 2 अक्षर सोडून, मग जी च्या नंतर 2 अक्षर सोडून काय यायला पाहिजे तर आय, इथं घेतला आय. बर, त्याच्यानंतर पुढे काय आहे के च्या नंतर 2 अक्षर सोडून काय यायला पाहिजे तर यम, घेतला आय यम. आणि नंतर क्यूच्या नंतर 2 अक्षर सोडून, मग हा क्यू आहे, क्यूच्या नंतर 2 अक्षर सोडून काय येतं इथं यस.
मग IMS कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये या ठिकाणी उत्तर आलं. पुढचा प्रश्न पाहूयात. 12वा प्रश्न आहे, खालील मालिकेत पुढील स्थानी येणारा व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा. आता तुम्हाला इथं अंकमालेचा प्रश्न आहे. इथं दिलाय काय? 8 दिलाय. 8 म्हणजे आपल्याला माहिती आहे, 8चा आपल्याला माहिती आहे ना, 8 काय आहे? 2चा घन सुद्धा आहे. बरं, आज पण आपण काय अजून पुढं आपण बघूयात. हा इथं 26 आहे. 26 काय आहे? 25चा म्हणजे 25च्या शेजारची संख्या आहे, किंवा इथं 9च्या शेजारची संख्या आहे. आपल्याला हे आपल्याला माहित पाहिजे. वर्ग घन हे नॉर्मली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता बघा, वर्ग संख्या जर बघायचं झालं तर काय बघा, 1 9 अशा वर्ग संख्या असतात. 16 25 म्हणजे लॉजिक लावत असताना आता तुम्ही सगळं ट्राय करणारच आहेत ना. तुम्हाला आता मला माहिती आहे लॉजिक काय आहे ते, पण तुम्ही या ठिकाणी ट्राय कसं करणार आहे ते. ह्या वर्ग संख्या आहेत. आता वर्ग संख्येमध्ये हे येतोय का? 8 येतोय की नाही? घन संख्येमध्ये येतो. पण तो घन 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 4चा घन, 5चा घन, ह्या अशा घन संख्या आहेत. आता याच्या आसपासच्या संख्या आहेत का बघा बरं. या इथं जर बघितलं तर काहीतरी याच्यात बदल दिसतोय ना. काय बदल? तर बघा, हा 8 जो आहे तो या ठिकाणी वर्ग संख्येमध्ये येतोय. पण 26 याच्यात पण या 25च्या शेजारी म्हणलं तरी चालेल, या 27च्या शेजारी म्हणलं तरी चालेल. बरोबर. 80 81च्या शेजारी म्हणलं तरी चालेल. 243 वर्ग संख्येत नाहीतच. आता थोडस जर आपण नीट बघितलं तर बघा, हा 3चा वर्ग जर बघितला तर 9 येतो. 3चा वर्ग जर बघितला आपण, 3चा वर्ग काय येतोय? 9 येतोय. पण इथं काय आलाय? 8 आलाय. 3चा घन येतोय 27, पण इथं आलाय 26. म्हणजे काय लॉजिक लागतंय का? म्हणजे काय असू शकतं बघा, 3चा जो वर्ग आहे तो वर्ग किती आहे? 9 आहे. या 9 मधून 1 जर वजा केला तर 8 येतोय का नाही? 3चा जर आपण घन पाहिला तर 3चा घन येतोय 27. या 27 मधून जर 1 वजा केला तर 26 येतोय का नाही? येतोय. 3चा जर आपण चौथा घात पाहिला तर तो येतो 81. या 81 मधून जर 1 वजा केला तर 80 येतोय का नाही? झालं, लागलं लॉजिक. मग हा 3चा 5वा घात आहे किती? 243. 3चा 5वा घात किती होतो? 3चा 5वा घात येतो 243. तुम्हाला घातांक शिकवत असताना मी घातपटी, 2च्या घातपटी 10 घातीपर्यंत, 3च्या 5 घातीपटीपर्यंत घातपटी माहित पाहिजेत, 4च्या 5व्या घातापर्यंत माहित पाहिजे, 5व्या निदान 5व्या घातापर्यंत माहित पाहिजेत, वर्ग घन तर निदान माहित पाहिजेत. मग या ठिकाणी 243 अजून मग 3चा 6वा घात काय येईल? आता आपल्याला पुढची सिरीज काढायची ना, सिरीज काढायची. मग आता इथं जर 5वा घात म्हणजे थोडक्यात काय, 243 ला काय करायचंय? 3 ने अजून गुणायचंय. मग 243 ची अजून 3 पट काढायची. थोडक्यात काय तर बघा, आता 3 ची 3 पट, 3 ला 3 ने गुणलं तर किती होईल? 3 त्रिक 9, 24 त्रिक 72, 729. 729 दिसतंय. 729 मधून काय करायचंय आपल्याला? पुन्हा इथं बघा 1 वजा केल्यावर 200, हे 242 कसे आले होते? त्याच्यातून 1 वजा केल्यावर आले होते 42. मग हा 343. 729 मधून जर 1 वजा केला तर काय येणार आहे? 728. 728 आहे का ऑप्शन मध्ये? आहे, इथं आहे. या पद्धतीने आपण पुढं एका मुलाकडे बोट दाखवत मानस म्हणाला. मानस झाला, इथं माणसा झाले. मानस म्हणाला. काय म्हणतोय मानस? तो क्रिकेट खेळणारा मुलगा. आत्ताच आपण एक नातेसंबंधाचा प्रश्न पाहिलाय. तुम्हाला आत्ताच सांगितलंय मी काय, तो क्रिकेट खेळणारा मुलगा. मानसला स्वतः मानायचंय आपण. मानस स्वतः मी आहे असं समजायचं. आणि तो क्रिकेट खेळणारा मुलगा थोडी वेळ बाजूला ठेवा. जोपर्यंत माझा शब्द येत नाही तोपर्यंत नादी लागायचं नाही. आता इथून आला शब्द, माझ्या वडिलांच्या बायकोचा मुलगा. इथून सुरू करू आता. मग आता माझे वडील आपल्याला आपले वडील कळत आहेत. माझ्या वडिलांची बायको म्हणजेच कोण आली? माझी आई आली. आईचा मुलगा. आता माझ्या आईचा मुलगा म्हणजे मी एक आहे, आणि जर अजून एखादा असेल तर तो माझा भाऊ असणार आहे. मग तो कोण आहे? तो क्रिकेट खेळणारा मुलगा. माझ्या वडिलांच्या बायकोचा मुलगा म्हणजे तो माझा भाऊ. तो माझा भाऊ कोण आहे? तर तो क्रिकेट खेळणारा मुलगा. म्हणजे तो तिथं जो क्रिकेट खेळतोय तो कोण आहे? तर तो माझा भाऊ असला पाहिजे. इथं या ठिकाणी बघा भाऊ आलंय का? आलंय. म्हणजे डोकंच चालवायचं नाही, एवढं सोपं आहे. फक्त सुरुवात कुठून करायची ते ना ठेवा. हे थोडंसं मागं ठेवायचं.
माझ्यापासून सुरुवात केली ना की लगेच सगळं उलगडत जातं. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. 2 प्रश्न पडतायत. आपले नातेसंबंधाचे 4 लेक्चर जर पाहिले तर तुमचं कधीच कुठलाच प्रश्न चुकू शकत नाही. खालील मालिकेतील पुढील स्थानी येणारे व तिला पूर्ण करणारे अक्षर निवडा. म्हणजे आला का पुन्हा अक्षरांचा, मग या ठिकाणी कॉपी पेस्ट मी त्यासाठीच केलं होतं. हे तुम्ही लिहून घ्यायचं. हे लिहून घेऊन गेल्या प्रश्नपत्रिकेवरती तिथं म्हणजे जे आपल्याला रफ वर्क करायला कागद मिळतात त्याच्यावरती यंदाची सुद्धा परीक्षा TCS कडेच असणार आहे. त्याच्यामुळे TCS पॅटर्न देण्यात घ्या. चला आता पुढे जाऊयात. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. BDF. आता बी कुठे इथे बघा, इथं बी च्या नंतर आलाय डी च्या नंतर आलाय एफ च्या नंतर आलाय H. कळला फरक काय होतंय? 2 अक्षर पुढचे घेतलेत. मग आता पुढे काय यायला पाहिजे? पुढे दुसरा अक्षर जर घेतला तर काय यायला पाहिजे? जे यायला पाहिजे. जे आहे का ऑप्शन मध्ये आहे. संपला विषय. चला पुढं. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा. दिली आता सिद्ध संख्या. इथं काय दिलंय बघा 7, त्याच्यानंतर दिलंय 9, त्याच्यानंतर दिलंय 13, त्याच्यानंतर दिलंय 21. बर काय फरक आहे इथं? तर इथं बघा यांच्यात कितीचा फरक आहे? 2चा. 9 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 9 4 13, 4चा फरक आहे. 13 मध्ये आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे? तर बघा 13 आणि 8 21. बरोबर. म्हणजे इथं जर आपण फरक बघितला तर इथं पहिल्यांदा 2चा फरक, 2च्या डायरेक्ट दुप्पट झालाय, 4 झालाय. 4च्या दुप्पट झालाय, 8 झालाय. मग 8च्या दुप्पट केलं तर किती होईल? 16. मग आता याच्यात जर 16 मिळवले तर पुढचा येणारा अंक येणार आहे. मग आता 21 मध्ये आपण 16 मिळून घेऊ. 21 मध्ये 16 मिळवा. 6 आणि 1 7, 2 आणि 1 3. म्हणजे संख्या काय येणार आहे? 37. 37 या ठिकाणी आहे का ऑप्शन मध्ये? चेक करा. आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये असणारी संख्या आहे. अशा पद्धतीने आपण जे वनरक्षकला पहिल्या दिवशीच्या शिफ्ट 1चे या ठिकाणी आपण प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. 15 प्रश्न आणि अत्यंत सोपे, जास्त काही अवघड नाही. मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ म्हणजे हे सगळं समजलेलं असणार आहे. त्याच्यामुळं आपण ही सिरीज तुमच्यासाठी कंटिन्यू करणार आहोत. असंच प्रत्येक विषयाचं म्हणजे समजा हे जे आहे आता या ठिकाणी रिजनिंगचं या ठिकाणी मी घेतलेलं आहे. बांदल सर या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचं या ठिकाणी घेत आहेत. प्रत्येक विषयाची या ठिकाणी आपण वनरक्षकसाठी या ठिकाणी सिरीज सुरू केलेली आहे. प्रत्येक विषयाचं या ठिकाणी PYQ ॲनालिसिस आम्ही घेणार आहोत. फक्त गरज आहे तुमच्या सपोर्टची. तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त पहा, मित्रांना या ठिकाणी शेअर करा. तुमचा जर सपोर्ट चांगला राहिला तर ही सिरीज आपण परीक्षेपर्यंत चालू ठेवू. जर तुमचा या ठिकाणी सपोर्ट चांगला मिळाला नाही तर निश्चितच कंटिन्युटी राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी ही कंटिन्युटी राहावी म्हणून आपल्या मित्रांना या ठिकाणी शेअर करा. थांबूयात मित्रांनो. धन्यवाद.